प्रेज द लॉर्ड. आज आपण पवित्र शास्त्रातला एक महत्त्वाची घटना, महत्त्वाचा इव्हेंट पाहणार आहोत. तो काळाच्या शेवटी, मानवजातीच्या इतिहासाच्या शेवटी घडणारी ही घटना आहे. हे युद्ध आहे आणि हे पवित्र शास्त्रातलं एक महत्त्वाचं युद्ध आहे. आणि ह्या युद्धाने बरे आणि वाईटाचा शेवट, हे इतिहासातलं शेवटचं युद्ध असणार आहे. आणि आज आपण पाहू शास्त्रातून की ह्या युद्धाच्या आपण किती जवळ आहोत, त्याला अजून किती वर्ष बाकी आहेत, ते कुठं घडणार आहे, कोणकोणते राष्ट्र त्या युद्धात भाग घेतील, या सर्व गोष्टी आज आपण त्याच्या वचनातून पाहणार आहोत. आणि त्याच्याचबरोबर हे युद्ध घडण्यासाठी फक्त एक गोष्ट घडणं बाकी आहे आणि ती घडल्यानंतर हे शेवटचं महायुद्ध घडेल. तर आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया. सध्या आपण दानिएलाच्या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण दानिएलाच्या 11व्या अध्यायात पोहोचलेलो आहोत. आजचा शास्त्रभाग आहे दानिएल 11 वचन 36 ते 12वा अध्याय वचन 1, 11:36 ते 12:1. आणि आजचा विषय आहे हर्मगिद्दोनाची लढाई, द बॅटल ऑफ आर्मगेडन, हर्मगिद्दोनची लढाई, भाग 1. आता इर्मया संदेशाच्या काळामध्ये पूर्वी काही संदेष्टे असं शिक्षण देत होते, असं लोकांना सांगत होते की सर्व काही व्यवस्थित होईल. आपण वाचू इर्मया 6 आणि वचन 13 पासून. कारण लहान थोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत, संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात. कशा प्रकारचं वातावरण त्या काळात होतं आणि त्याच्यावरून आपल्याला समजेल की कशा प्रकारचं वातावरण आजही तसंच आहे. संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात, शांतीचे नाव नसता शांती शांती असं म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वर बरा करतात. खोटं खोटं सांगून की सर्व व्यवस्थित होईल, शांती शांती म्हणून ते परमेश्वर म्हणतो की माझ्या लोकांचा घाव वर बरा करतात. आणि अशा प्रकारची परिस्थिती होती त्या काळामध्ये. खोटे संदेश देत होते, लोकांना तात्पुरतं बरं करत होते, परंतु खरी शांती ही नव्हती. आणि पौल थेसलीकरांना लिहिताना तो काय म्हणतो बघा. पौलाचे पहिले थेसलीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात ह्याबद्दलच पौल लिहित आहे. आणि तो असं लिहितो, शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांच्यावर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाहीत. म्हणजे असं की ज्यावेळेस त्यांना वाटेल की सर्व शांत झालेलं आहे, शांती शांती असं चाललेलं आहे, त्यावेळेस अचानक नाश ओढवेल आणि कोणी त्याच्यातून निभावणार नाही किंवा सुटणार नाही. ही वॉर्निंग ही पौलाने देखील नव्या करारात दिलेली आहे. आता जगाचा इतिहास, राष्ट्रांचा इतिहास जर आपण वाचला पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की कोणतंही शतक असं गेलं नाही की ज्यामध्ये पृथ्वीवर कुठं ना कुठं कोणतं तरी युद्ध झालेलं नाही. प्रत्येक शतकात, प्रत्येक युगात युद्ध, संघर्ष ही सुरू आहेत. पहिलं युद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, व्हिएतनाम वॉर, आफ्रिकन देशांमध्ये रशियन क्रांती, फ्रेंच रेव्होल्यूशन आणि असंख्य असे युद्ध आजपर्यंत इतिहासात घडलेले आहेत. आणि दानिएलाच्या पुस्तकातही आपण वाचलं, आपण पाहिलं की कसे 4 साम्राज्य होऊन गेले, कसे त्यांच्यामध्ये युद्ध झाले वगैरे. आणि म्हणून एवढे जरी युद्ध झाले शांतीसाठी, तरी जगामध्ये शांती स्थापित झालेली नाही आहे. शांतीची स्थापना अद्याप झालेली नाही. परंतु हे जे शेवटच्या काळाचं युद्ध होईल, ते आजपर्यंत कोणतंही युद्ध झालं नाही असं ते युद्ध असेल. त्याच्यासारखं युद्ध आजपर्यंत झालं नाही आणि होणार नाही. आणि एक दिवशी ते युद्ध या जगात घडणार आहे आणि ते आहे
हर्मगिद्दोनाचं युद्ध. आता हर्मगिद्दोनाविषयीची एक मूळ प्रगटीकरण ह्याच्याबद्दलची माहिती आपल्याला प्रकटीकरणाच्या 16व्या अध्यायामध्ये मिळते. हर्मगिद्दोन हा शब्द आपल्याला प्रकटीकरणाच्या 16व्या अध्यायात आढळतो आणि त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की ह्या युद्धाविषयी की हे युद्ध कसं असेल, कोणामध्ये असेल. आणि म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर प्रकटीकरणाचा 16वा अध्याय जरा बघा. प्रकटीकरण 16 आणि याच्या 13व्या वचनापासून तर 16व्या वचनापर्यंत ह्या शेवटच्या काळाच्या युद्धाविषयी म्हणजे हर्मगिद्दोनच्या युद्धाविषयीचं वर्णन केलेलं आहे. आता ह्या युद्धाबद्दल सविस्तर पाहण्यापूर्वी ह्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपण पाहू. याची आउटलाईन रूपरेषा मी तुम्हाला देतो. उदाहरणार्थ हर्मगिद्दोनच्या युद्धाची तयारी, ते युद्ध कोणत्या ठिकाणी घडलं जाईल, त्याच्यामध्ये कोणकोणते राष्ट्र देश समाविष्ट असतील वगैरे हे आपण पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट, पहिली गोष्ट, हर्मगिद्दोनच्या युद्धाची तयारी. आता पवित्र शास्त्र असं शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतराळात येणं होऊन गेल्यानंतर गुप्तरीतीने मंडळी वर घेतली गेल्यानंतर लगेचच ह्या जगावर महासंकटाचा काळ सुरू होईल. 7 वर्षाचा महासंकटाचा काळ. आणि हा सुरू होण्यासाठी, ही घटना घडण्यासाठी सर्व स्टेज सेट आहे, सर्व वातावरण तयार झालेलं आहे. आणि पहिली गोष्ट जी होईल ती इस्रायलचा छळ आणि इस्रायल देशाचा किंवा राष्ट्राचा विरोध. ज्यावेळेस चर्च या जगातून काढून घेतलं जाईल, ज्यावेळेस रॅप्चर किंवा वर घेतले जाणं होईल, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा देखील निघून जाईल आणि मग सर्व नरक जसं काय या पृथ्वीवर मोकळं होईल. नरकाचं रान, दुरात्म्याचं रान या जगात पृथ्वीवर मोकळं होईल. आणि हा ट्रिब्युलेशन पिरियड किंवा हा महासंकटाचा काळ सुरू झाल्यानंतर मध्येच ख्रिस्तविरोधी काय करेल बघा, की तो इस्रायल देशाचा, इस्रायल लोकांचा, यहुद्यांचा छळ सुरू करील. त्याचं लक्ष तो यरूशलेमकडे, इस्रायलाकडे वळवील. प्रकटीकरण 12 आणि याचं 13 वचन बघा. प्रकटीकरण 12 आणि 13 असं लिहिलेलं आहे की आपण पृथ्वीवर टाकले गेलो असे पाहून अजगराने, आणि हा अजगर म्हणजे सैतान, अजगराने जी स्त्री पुसंतान प्रसवली म्हणजे पुत्र प्रसवली होती तिचा पाठलाग केला. अजगर या वचनात सैतान आहे. ती स्त्री जिने पुत्र प्रसवला ते इस्रायल देश, इस्रायल राष्ट्र आहे आणि तो पुत्र देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या स्त्रीने आपल्या ठिकाणी रानात उडून जावे म्हणून तिला मोठमोठे गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे 1 काळ, 2 काळ व अर्ध काळापासून सुरक्षित राहून तिचे पोषण व्हायचे होते. आणि वचन 15 ऐका. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून त्या सर्पाने तिच्या मागून नदीसारखा पाण्याचा प्रवाह आपल्या तोंडातून सोडला. म्हणजे महासंकटाच्या काळाच्या मध्यावधीत ख्रिस्तविरोधी सैतान त्याचा ताबा घेईल आणि हा ख्रिस्तविरोधी यहुद्यांचा, इस्रायल देशाचा छळ करील आणि त्याचा नाश करण्याचा पाहिजे. पुढे जर आपण वाचलं प्रकटीकरण 16 आणि वचन 13 ह्या ख्रिस्तविरोधाला कोण कोण साथ देईल, कोण कोण साथ देतील. प्रकटीकरण 16 आणि 13 वचन बघा. तो म्हणतो, नंतर मी बेडकासारखे 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्टाच्या तोंडातून निघताना पाहिले. बघा, योहानाने हा दृष्टांत पाहिला. तो म्हणतो मी 3 अशुद्ध आत्मे पाहिले आणि ते तिघांच्या तोंडातून निघाले. ते 3 कोण कोण जरा बघा. अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून आणि खोट्या संदेष्टाच्या तोंडातून. अजगर, श्वापद आणि खोटा संदेष्टा
हे सैतानाचं त्रैक्य आहे. जसं देवाचं त्रैक्य, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, तसं सैतानाचं देखील त्रैक्य आहे. सैतान, ख्रिस्तविरोधी आणि खोटा संदेष्टा हे ते त्रैक्य आहे. आणि हे तिघं मिळून पृथ्वीवर हैदोस माजवतील. ते इस्रायलचा, यहुद्यांचा छळ करतील, त्यांच्यावर चढून जातील आणि त्यावेळेस देवाचा क्रोध त्यांच्याद्वारे इस्रायल राष्ट्रावर प्रगट होईल. हे सर्वजण एकत्र येऊन इस्रायलाविरुद्ध एकत्र येतील आणि मग त्यांचा राग ते देवाच्या लोकांवर, इस्रायलावर काढतील. मग सैतान त्याचा राग देवाच्या लोकांवर म्हणजे इस्रायलावर काढेल आणि त्यांचा छळ करेल. आता ज्यावेळेस आपण पाहिलं दानिएलाच्या पुस्तकात की दानिएल ही प्रार्थना करत असताना की त्याच्या लोकांची म्हणजे इस्रायल लोकांची, यहुद्यांची बंदिवासातून मुक्तता व्हावी, त्यांची पुनर्स्थापना व्हावी, त्यावेळेस त्याला असं वाटत होतं की 70 वर्षाचा काळ, 70 सप्तके संपल्यानंतर लगेचच परमेश्वर देव इस्रायलाची स्थापना करेल, ते त्यांच्या देशात यरूशलेमेत जातील. परंतु तसं नाही आहे. देवाने त्याला सांगितलं की अजून पुष्कळ गोष्टी घडावायच्या आहेत. देवाचा क्रोध त्याच्या लोकांवर, जगावर, जगातील राष्ट्रांवर यायचा आहे. हे देवाने दानिएलाला दाखवून दिला आणि त्याची ही तयारी आहे, हर्मगिद्दोनची लढाई. आणि एकच गोष्ट ह्या घटनेला आडवी येत आहे आणि ती म्हणजे वर घेतलं जाणं, मंडळीचा रॅप्चर किंवा चर्चचं रॅप्चर किंवा वर घेतलं जाणं. कारण प्रभू येशू ख्रिस्त गुप्तपणे येऊन त्याच्या लोकांना घेऊन जाईल आणि ह्या जगातून त्याचे लोक, त्याची मंडळी वर घेतल्यानंतरच जगावर महासंकटाचा काळ आणि ख्रिस्त विरोधाचं राज्य हे सुरू होईल. तोपर्यंत नाही. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की मंडळी ही महासंकटाच्या काळातून जाईल. परंतु शास्त्र असं शिकवतं की देवाने आपल्याला म्हणजे देवाने मंडळीला, त्याच्या लोकांना क्रोधासाठी नाही तर तारणासाठी निवडलेलं आहे. म्हणजे मंडळीला किंवा चर्चला ट्रिब्युलेशनमधून किंवा महासंकटाच्या काळातून जावं लागणार नाही. तर पहिली गोष्ट हर्मगिद्दोनची तयारी. ही तयारी सर्व झालेली आहे. आपण जर पाहिलं तर फक्त रॅप्चर किंवा वर घेतलं जाणं बाकी आहे आणि लगेचच हा महासंकटाचा काळ सुरू होणार आहे. दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट, ह्या लढाईचं ठिकाण म्हणजे हर्मगिद्दोनच्या लढाईचं ठिकाण, द प्लेस ऑफ आर्मगेडॉन, की ही लढाई कोणत्या ठिकाणी लढली जाईल. आता प्रकटीकरण 16 आणि वचन 14 आपण असं वाचतो की ते चिन्हे करणारे भूतांचे आत्मे आहेत, ते पूर्ण जगातील प्रकटीकरण 16 आणि वचन 14 ते संपूर्ण जगातील राजांना, सर्व सत्ताधारी देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकत्र कराव्यास त्यांच्याकडे बाहेर जातात. म्हणजे हे सैतानाचा त्रैक्य हा ख्रिस्तविरोधी जगातील इतर देशांच्या सैन्याला घेऊन त्या ठिकाणी तो जमवतो, गोळा करतो. आता हे जे ठिकाण आहे हर्मगिद्दोनचं, हे ठिकाण इस्रायलामध्ये मेगिदो पर्वताच्या किंवा डोंगराच्या जवळ आहे. आणि मेगिदो पर्वत हा पॅलेस्टाईन किंवा इस्रायलच्या उत्तरेकडे आहे. म्हणजे मेडिटेरियन सी, मध्यपूर्व आघाती समुद्रापासून तर उत्तरेकडच्या पॅलेस्टाईन देशापर्यंतचा हा प्रदेश, हा संपूर्ण प्रदेश हा मेगिदो प्रदेश असा म्हटलेला आहे. आणि ज्यावेळेस नेपोलियन बोनापार्ट याने इतिहासात हा प्रदेश पाहिला, हे ठिकाण पाहिलं, त्याने असं म्हटलं की हे युद्धासाठी एक अतिशय योग्य किंवा उत्कृष्ट असं ठिकाण आहे की या ठिकाणी मोठं युद्ध होऊ शकतं. आणि मला असं वाटतं नेपोलियनने म्हटलं की एक दिवशी या ठिकाणी एक मोठं युद्ध होईल. आता नेपोलियन जे बोलला त्याला माहीत नव्हतं की
भविष्यवाणी दैवाने त्याच्या वचनात अगोदरच केलेली आहे. आणि त्याच ठिकाणी मेगिडो येथे मानवजातीच्या इतिहासातलं शेवटचं महायुद्ध होणार आहे. बघा, याविषयी जखर्याने देखील सांगितलेलं आहे की यरुशलेमभोवती सैन्य गोळा होईल. योएलाने त्याच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. योएलचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि याच्या 2ऱ्या वचनामध्ये योएल संदेष्टा असं लिहितो, तेव्हा सर्व राष्ट्रे गोळा करून किंवा जमा करून यहोशाफाट म्हणजे परमेश्वर न्याय करतो ह्या नावाच्या खोऱ्यात आणील. आणि माझे लोक, माझे वतन इस्रायल यांना त्यांनी राष्ट्रात विखरून माझा देश वाटून घेतला म्हणून तेथे त्यांच्यावर दावा मांडेल. म्हणजे ह्या ठिकाणी देव इतर राष्ट्रांना आणेल ही भविष्यवाणी योएल संदेष्टाने देखील केलेली होती. यशायाने देखील यशाया 63 आणि वचन 34 ही केलेली आहे. आणि या ठिकाणी कशा प्रकारचं युद्ध होईल, किती रक्तपात होईल हे सांगितलेलं आहे. आता या ठिकाणाविषयी प्रकटीकरण 16 आणि 15 वचन बघा. पहा, मी चोरासारखा येतो, आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून तो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य. त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिद्दोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. म्हणजे सैतानाचं जे त्रैक्य, ख्रिस्तविरोधी सैतान आणि खोटा संदेष्टा त्याच्या पद यांनी राष्ट्रांना, देशांना इस्रायलाविरुद्ध ह्या ठिकाणी हर्मगिद्दोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. म्हणजे हर्मगिद्दोनचं ठिकाण हे हा एक मोठा परिसर आहे. हा फक्त त्या मेगिडो पर्वताजवळचा परिसर नाही, तर जवळजवळ 200 मैलाचा परिसर आहे. मेडिटेरियन सीपासून तर नॉर्थ ऑफ पॅलेस्टाईनच्या उत्तरेपर्यंत. आणि प्रकटीकरण 14 आणि 20 सांगितलं आहे की ज्यावेळेस हे युद्ध लढलं जाईल त्यावेळेस एक मोठा रक्तपात त्या ठिकाणी होईल. आणि तो रक्तपात इतका भयंकर असेल त्याचं वर्णन 20व्या वचनात आहे. प्रकटीकरण 14 आणि 20. ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडविले गेले, त्यातून रक्त वाहिले, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामास पोहोचेल इतका असून तो 100 कोसपर्यंत वाहत गेला. म्हणजे बघा, रक्ताच्या नद्या घोड्याच्या लगामापर्यंत वाहत गेल्या 100 कोसपर्यंत. म्हणजे जवळजवळ 200 मैल. म्हणजे 200 मैलाच्या परिसरामध्ये हा रक्तपात आणि हे युद्ध घडणार आहे. आणि हे फक्त इस्रायल आणि एखादं राष्ट्र यांच्यामध्ये नसून बरेचसे राष्ट्र त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत, सामील होणार आहेत. पण प्रश्न असा उद्भवतो की देव इतका मोठा रक्तपात का घडू देईल? इतकं मोठं महायुद्ध मानवजातीच्या शेवटच्या काळामध्ये, इतिहासाच्या शेवटास एवढं मोठं महायुद्ध का घडून येईल? देव का ते घडून घेईल? आणि याची काही कारणं आहेत जे शास्त्रावर आधारित आहे. पहिलं कारण हे की हे देवाचे लोक इस्रायल यांच्याविरुद्ध त्यांचा न्याय असेल. म्हणजे हे युद्ध हे इस्रायलाला देवाचं शासन, देवाची शिक्षा असेल. त्यांनी देवाला नाकारलं, परमेश्वराविरुद्ध बंडखोरी केली, हट्टीपणा केला त्याच्यामुळे. म्हणजे पहिलं कारण हे या युद्धाचं की इस्रायलाचा न्याय, देवाचे लोक यहुदी यांचा न्याय, त्यांचं शासन. आणि म्हणून जेव्हा दानिएलाने विचारलं की हे केव्हा होईल, परमेश्वराने त्याला हे सर्व इतिहास, हे सर्व भविष्यवाणी दाखवली की देवाच्या लोकांची पुनर्स्थापना, शांती ही होण्याच्या अगोदर त्यांना शासन होईल, ह्या गोष्टी घडतील. जगात, पृथ्वीवर, इस्रायलात ह्या गोष्टी घडतील. हे देवाने दानिएलाला दाखवून दिलं की हे लगेच ताबडतोब घडणार नाही, अजून काही अवकाश बाकी आहे असं त्याला सांगितलं. आणि ज्या गोष्टी घडणार त्या ह्या आहेत.
आणि हे सर्व गुपित, हे सर्व देवाचं रहस्य, ही भविष्यवाणी तो दूत दानिएलाकडे घेऊन येत होता. म्हणून सैतानाचा दूत त्याला आडवा आलेला होता. किती महत्त्वाची भविष्यवाणी, किती महत्त्वाच्या गोष्टी देव प्रगट करणार होता बघा. आणि म्हणून सैतानाला हे आवडत नसतं, म्हणून तो आडवा येत असतो. तर पहिलं कारण हे भयंकर युद्ध होण्याचं, हर्मगेद्दोनचं युद्ध होण्याचं पहिलं कारण हे की इस्रायलाला दंड किंवा इस्रायलाची शिक्षा होईल. दुसरं कारण हे की ज्या राष्ट्रांनी, ज्या देशाने देवाचे लोक इस्रायल यांचा छळ केला, त्यांचा देव न्याय करील, त्यांना शासन करेल. म्हणून हा एवढा मोठा रक्तपात आणि हे भयंकर युद्ध होईल. आता उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाची निवड केली आणि सांगितलं की तुझ्यातून एक राष्ट्र निघेल, त्याला असंही सांगितलं की जे तुला आशीर्वाद देतील त्याला मी आशीर्वाद देईन, जे तुला शाप देतील त्यांना मी शाप देईल, जे तुझं हित चिंततील त्यांचे मी चांगले करीन, हित करीन, आणि जे तुझं वाईट चिंततील त्यांचे मी वाईट करीन किंवा शिक्षा देईन. हे जे वचन, हे जे वाक्य परमेश्वर अब्रामाला बोललेला होता, त्यानुसार जे लोक इस्रायलाचा द्वेष करतील, ज्यांनी इस्रायलाचा, यहूद्यांचा द्वेष केला, विरोध केला, छळ केला, देव त्यांचा न्याय करील. हे दुसरं कारण. आणि योएल 3 आणि 2 आपण हे वाचलेलं आहे. तिसरं कारण असं की जगातील राष्ट्रांनी, जगातील लोकांनी परमेश्वर देव याच्याविरुद्ध बंडखोरी केली, पाप केलं, त्या देवाला नाकारलं. म्हणून देव त्या राष्ट्रांचा आणि त्या लोकांचा न्याय करेल. त्यांचा न्याय म्हणून हे शेवटचं महायुद्ध, हर्मगेद्दोनचं युद्ध हे असणार आहे. तर पहा, हे शेवटचं युद्ध, हर्मगेद्दोनचं युद्ध होण्याचं कारण, हे शेवटचं महायुद्ध देव का होऊ देईल, एवढा मोठा रक्तपात, एवढा मोठा विध्वंस का होऊ देईल सैतान त्याच्या दरेक्याकडून. पहिलं कारण हे की देवाचे लोक इस्रायल हे देवाला विसरले, त्याच्यापासून दूर गेले, देवाविरुद्ध बंडखोरी केली, म्हणून त्यांना शिक्षा व्हावी, त्यांचं शासन व्हावं म्हणून. दुसरं कारण, जे देश, जे राष्ट्र यांनी देवाचे लोक इस्रायल यांना विरोध केला, त्यांचा छळ केला, त्यांचा न्याय निवाडा, त्यांना शासन व्हावं म्हणून. आणि तिसरं कारण हे की जगातील देशांनी, जगातील राष्ट्रांनी जिवंत देवाविरुद्ध पाप केलं, बंडखोरी केली, ते त्याच्यापासून फिरले, पापात पडले, आणि म्हणून त्यांनी देवाला नाकारलं, म्हणून त्यांचा न्याय निवाडा, त्यांचा शिक्षा, त्यांना शासन. प्रकटीकरण 19 आणि वचन 15 या ठिकाणी काय लिहिलं बघा. योहान म्हणतो, नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वासू व सत्य असा म्हटलेला, त्याच्यावर बसला एक स्वार माझ्या दृष्टीस पडला. तो नीतीने न्याय निवाडा करतो व लढाई चालवतो. म्हणजे बघा, नीतीने योग्य प्रकारे जगाचा न्याय निवाडा आणि लढाई. म्हणून ज्या राष्ट्रांनी, ज्या लोकांनी देवाला नाकारला, देवाविरुद्ध बंड केलं, त्यांना शिक्षा, त्यांना शासन म्हणून हे शेवटचं युद्ध असेल. परंतु हे सर्व घडत असताना, एवढा मोठा रक्तपात झालेला असताना लोक देवाकडे वळतील असं तुम्हाला वाटतं का? सर्व जग परमेश्वराकडे वळेल, पश्चाताप करील असं वाटतं का? आपण वाचू प्रकटीकरण 16 आणि वचन 9. मनुष्य कडक उन्हाने करपून गेली, तेव्हा त्या पिढ्यांवर ज्यांना अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचे गौरव करण्यासाठी पश्चाताप करावा तो त्यांनी केला नाही. म्हणजे बघा, हे सर्व घडत असताना, ही शिक्षा, हे सर्व दुःख, क्लेश भोगत असताना देखील लोक देवाला नावं ठेवतील, देवाच्या नावाची निंदा करतील आणि पश्चाताप करणार नाहीत. मित्रहो, एक दिवस येत आहे की ज्या दिवशी जगाच्या पापाचा गडा
देशांच्या राष्ट्रांच्या पापाचा खडा भरला जाणार आहे आणि देव ह्या जगाचा न्याय करणार आहे. हे सत्य आहे. जशा इतर भविष्यवाण्या शास्त्रातल्या पूर्ण झाल्या तशी ही देखील होणार, याच्याबद्दल काही शंका नाही. आणि तिसरा पॉईंट असा हर्मगिद्दोनच्या युद्धाविषयी. पहिलं कारण आपण पाहिलं, पहिला पॉईंट की हर्मगिद्दोनच्या युद्धाची तयारी, आणि ही तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. फक्त एक गोष्ट बाकी आहे की ती म्हणजे मंडळी देवाचे लोक वर घेतलं जाणे, आणि ते केव्हाही घडू शकतं, कोणत्याही क्षणी, आजच्या दिवशी, आजच्या रात्री देखील घडू शकतं. दुसरं, हर्मगिद्दोनचं ठिकाण, आणि ते ठिकाण पॅलेस्टाईन किंवा इस्रायलमध्ये मेगिडो पर्वताच्या जवळ आहे. आणि तिसरा पॉईंट की ह्या हर्मगिद्दोनाच्या या शेवटच्या युद्धामध्ये, या भयंकर महायुद्धामध्ये कोणकोणते देश, कोणकोणते राष्ट्र सहभागी होतील, ह्यामध्ये कोणकोणते देश लढतील, हे आपण उद्याच्या संदेशात पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.